आठवण. आठवण म्हणजे स्मृतीची एक युद्धभूमी. आठवण म्हणजे स्मृतीची एक युद्धभूमी. जिथं मनाला विसरणं शक्य नसतं. जिथं मनाला विसरणं शक्य नसतं आणि आठवणं हरणंही मान्य नसतं. कुणीतरी गेलं, नातं संपलं, वेळ उलटून गेली. कोणीतरी गेलं, नातं संपलं, वेळ उलटून गेली, तरी मन मात्र अजून थांबून असतं. जणू कुरुक्षेत्रातल्या रथासारखं. ते स्थिर होतं एका अश्रूच्या किनाऱ्यावर. ते स्थिर होतं एका अश्रूच्या किनाऱ्यावर. खरं तर आठवण ही वेदनेची नोंद नसते. खरं तर आठवण ही वेदनेची नोंद नसते. ती आपल्या अस्तित्वाची साक्ष असते. ती आपल्या अस्तित्वाची साक्ष असते. हे युद्ध संपलं तरी मनात रोज एक भीष्म पडतो. हे युद्ध संपलं तरी रोज मनात एक भीष्म पडतो आणि एक अर्जुन तडफडून उभा राहतो. शांतता प्राप्तीही होते. शांतता प्राप्तीही होते, पण ती आठवणींवर स्वारी करणाऱ्या कृष्णाविना अपूर्ण वाटते. शांतता प्राप्तीही होते, पण ती आठवणींवर स्वारी करणाऱ्या कृष्णाविना अपूर्ण वाटते. आणि म्हणूनच कोणाच्या तरी मनात एक आठवण नेहमीच जिवंत असते. आणि म्हणूनच कोणाच्या तरी मनात एक आठवण नेहमीच जिवंत असते, धर्मयुद्धासारखी. खरोखरच रसिक श्रोते हो, काही आठवणी आपल्या मनात अगदी घर करून राहतात. मग त्या काही वेळेला चांगल्या असतात, काही वेळेला वाईटही असतात आणि आपण त्याच्यातून शिकतही असतो. शेवटी आठवण म्हणजे खरोखरच धर्मयुद्धच. मनातलं महाभारत यांच्या या सुरेख ओळी कशा वाटल्या? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.